तर आज मयूर दादाच्या कॅफेच्या पेजचे 1000 फॉलोअर कंप्लीट झाले होते. तर त्याच गोष्टीचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण आणला होता केक. अनुभव आता कोणी जज नाही करायचा म्हटलं की 1000 फॉलोअर झाले तर केक आणला, कारण की भाऊ जे पहिल्या 1000 फॉलोअरची खुशी असते ना म्हटलं ते तुम्ही समजूच नाही शकता जेव्हापर्यंत तुम्ही कंटेंट क्रिएशन सुरू करत नाही तेव्हापर्यंत फक्त. आणि भावनो सेलिब्रेशन कोणते असो म्हटलं पार्टी पॉप शिवाय ते सेलिब्रेशन आपल्याला सेलिब्रेशन सारखं वाटतच नाही. आपण जे पार्टी पॉप आणले होते त्याच्यावर एवढ्या लोकांची नजर होती म्हटलं की तुम्हाला सांगूच नाही शकत. म्हणून या पार्टी पॉपचा पहिलेच आयडिया सेमोडो केला होता म्हटलं मी, बरोबर टाइमवर त्याला आणून घेतलं. मग मस्त सर्वांनी मिळून केक वगैरे कापला आणि लोकांची नजर लागली पाहिजे म्हणून हळदानावा पहिला तुकडा डायरेक्ट फेकूनच दिला. मग मस्त केक चुरपून आपण निघालो भाऊ डायरेक्ट बॉर्डर 2 बघासाठी. आणि आता तुम्ही म्हणाल बॉर्डर 2 ते तर कधीपासून संपली, पण मैं क्या लाडले ना 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 हमारे परतवाडे में ऐसा ही होता है. बस मग परतवाडून डायरेक्ट आलो अच्चलपूर श्री टॉकीज मध्ये. 120 आणि 80 रुपयाची तिकीट होती. तुम्हाला माहिती आहे आपण 80 रुपयाची तिकीट काढतो कारण की विषय आहे गरीबी में गिला आटा. आणि भाऊ मी व्हिडिओ काढत होतो की दादा आले, दादा मला व्हिडिओ मध्ये घ्या म्हणते. म्हटलं ठीक आहे दादा विषय तुमच्यासाठी. आणि आम्हाला झाला होता वेळ आणि आमच्या जायपर्यंत मस्त पिक्चर वगैरे लागली होती साला, म्हणून जे पाहायला भेटलं ते बघितलं. मग इंटरव्हल झाला, त्यानंतर मस्त गरम गरम एक चहा घेतला. मग इंटरव्हलच्या नंतरचा जेवढा पिक्चर उरला होता ते पूर्ण बघितला. आणि भाऊ लास्टला एवढा बोर मारला तुम्हाला सांगू नाही शकत. आणि आम्ही कुठं गेलो आणि आमच्यासोबत वाईट होणार नाही असं कधी होऊ शकते का भाई. जाता जाता गाडी पंक्चर झाली म्हणून बाबा गाडी प्रज्वल दादाच्या घरी लावली. आपण निघालो घरी यासाठी. म्हणून आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. टाटा आणि बाय.